ना सिंगल स्टँडवर लावतो पण तेव्हा ना बाईक खूपच लीन होतीये, खूपच असं लीन होते, टिल्ट होतीये लेफ्ट साईडला. गुड आफ्टरनून मित्रांनो, मी नितीन तोरा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ डायरेक्ट बाईकवरच शूट होतो आहे. घरातून निघताना रेकॉर्ड करायचा टाईम नाही मिळाला. कालच बाईकची डिलिव्हरी घेतली आपण. आज आपण घेऊन चाललो आहे तिला थोडी कस्टमाइज करायला. कस्टमाइज म्हणजे इन द सेन्स जास्त काही करणार नाही, फक्त क्रॅश गार्ड लावून घ्यायचं आहे. तर आपण आता सध्या चाललो डोंबिवलीला राईड अँड रायडर्सच्या स्टोअरवर. तुम्ही लास्ट ब्लॉग्समध्ये माझं बघितलं असेल, मी आपल्या हायनेसवर पण ॲक्सेसरीज तिकडूनच लावलेल्या होत्या. मग आता हिमालयनला पण आपण तिकडेच घेऊन चाललो आहे. आता 2 दिवसात गाडी आपली कराडला जाणार आहे, त्याच्यामुळे जाण्याच्या आधी क्रॅश गार्ड लावून घेतणं जरुरी आहे. आता बाईकच्या परफॉर्मन्सबद्दल इतकं सांगणं जमणार नाही, कारण की आता बाईक घेऊन किती हार्डली 19 किलोमीटर्स रन झाली आहे बाईक. तर बाईकच्या परफॉर्मन्सवर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, थोडं बाईकला यूज करू आणि यूज नंतर. आता फक्त बाईकचा रायडिंग फील कसं आहे ते तुम्हाला सांगू शकतो. कंपॅरेटिव्हली जर तुम्ही हायनेसशी कंपेअर केला तर हे टोटली डिफरंट पोस्चर आहे रायडिंगचा. ती आपली टुरिंग बाईक आहे, क्रुझर आहे, आणि ही एक ॲडव्हेंचर बाईक आहे. त्याच्यामुळे सिटिंग पोझिशन वगैरे ही जरा उंच आहे त्यामुळे कंपॅरेटिव्हली. जर तुमची हाईट 5'9", 5'10" पासून वरती असेल तर तुमच्यासाठी खूप कम्फर्टेबल असेल ही बाईक. पण जर हाईट तुमची 5'7", 5 पेक्षा खाली असेल ना, तर तुमच्यासाठी बाईक जरा थोडे ट्रॅफिकमध्ये चालवायला आणि जरा डिफिकल्ट होईल. पण हाईट जरी कमी असेल तरी एकदा बाईकवर स्टार्ट झालं तुम्हाला त्याचं काय फील नाही होत. बाईकचं वेट ॲक्च्युली जास्त आहे, ऑलमोस्ट 190+ आहे. एक्झॅक्ट फिगर मला माहीत नाहीत, पण 190+ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बाईक हँडल करणं थोडंसं डिफिकल्ट होईल जर हाईट कमी असेल तर. पण एकदा बाईकवर बसल्यानंतर राईड करताना तुम्हाला वेटचं काही फील होणार नाही, कारण की बाईकची पॉवरच एवढी आहे, तुम्हाला बाईकचं वेट फील करून देणार नाही. पण एक सगळ्यात बेस्ट गोष्ट या बाईकची म्हटलं तर बाईकचे सस्पेन्शन मला इवन मी माझे होंडा चालवतो जेव्हा हायनेसला, त्याच्यापेक्षा मला हिचे सस्पेन्शन खूप स्मूथ वाटत आहेत. ऑब्व्हियसली ॲडव्हेंचर बाईकसाठी ते असणं जरुरीच आहे. आणि एक नेहमीच आपण म्हणतो एक जी कमी आपल्याला हायनेस चालवताना फील होते ती म्हणजे 6th गिअर, जे हिच्यामध्ये आहे. पण आपल्या हायनेसमध्ये 6th गिअरची कमी आपल्याला नेहमीच वाटते. ऑब्व्हियसली जर तुम्ही 452 cc लिक्विड कूल इंजिन तुमच्या गाडीमध्ये फिट आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला 6th गिअर तर लागेलच. 5 गिअर इनफ नाही तेवढं इंजिन हँडल करायला. बाकी बाईकचा कलरबद्दल बोलायचं झालं तर मी आत्तापर्यंत जेवढ्या पण बाईक्स बघितल्या हिमालयन म्हणजे रोड्सवर जेवढ्या पण मला दिसल्या आत्तापर्यंत जेव्हापासून लॉन्च केले, तर मॅक्झिमम ब्लॅक किंवा कॅमेट व्हाईट, काजा ब्राऊन हेच कलर दिसत होते. पॉपी ब्ल्यू हा कलर जो हिमालयनचा काढला आहे ना, तो मला रेअरली कुठे दिसला असेल मोस्ट ऑफ व्हिडिओजमध्ये वगैरे, पण असं लाईव्ह कुठे बघायला नव्हता मिळाला. म्हणून आम्ही जेव्हा बुक केली बाईक तेव्हा मला हाच कलर बेस्ट वाटला, कारण की ब्लॅक अँड व्हाईट कॉमन आहेत. तुम्हाला ऑलमोस्ट ते सगळ्याच
टाईपच्या व्हेकल्समध्ये मिळतील. काहीतरी डिफरंट पाहिजे, युनिक पाहिजे, तर मग तुम्हाला असेच कलर शूट करावे लागते. बाईक जेव्हा ना सिंगल स्टँडवर लावतो आपण तेव्हा ना बाईक खूपच लीन होती आहे, तर आपल्याला बघावं लागेल हाईट वाढवायसाठी. पण ॲक्च्युली बाईकची हाईट असल्यामुळे ती लीन झाल्यामुळे तुम्हाला जेव्हा लगेज वगैरे माउंट करतो तेव्हा तुम्हाला चढायला इझी होईल. तुम्ही बघू शकता बाईक खूपच असं लीन होते, टिल्ट होते लेफ्ट साईडला. बाईकचा पिकअप एकदम मस्त आहे. याच्यामध्ये एक चांगलं आहे की याच्यामध्ये ना RPM मीटर तुम्हाला दिसतंय. हे म्हणजे हे डिजिटलच आहे, पण डिजिटल ॲनालॉग आपण तुम्ही सेटिंग चेंज करता येते. आपल्या हायनेसमध्ये RPM मीटर नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्या गाडीचे RPM समजत नाहीत. आता तुम्हाला म्हणजे कॅमेऱ्यामध्ये मे बी स्क्रीन फ्लिकर होत असेल डिस्प्लेची, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की नाही काय सांगता येत नाही. पण चालवायला एक नंबर आहे, म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे. ADV बाईक असल्यामुळे तुम्ही ह्याच्यावर सॅडलिंग पण करू शकता. रॉयल एनफिल्डने हिमालयनचं फेसलिफ्ट खूप टाईमनंतर मार्केटमध्ये आणलं. आधी आम्ही म्हणजे रॉयल एनफिल्डचा आधी पण कस्टमर होतो. तुम्हाला जसं मी बोललेलो होतो लास्ट व्हिडिओमध्ये, आमच्याकडे 2015चं क्लासिक 350 होती. त्यावेळी रिफाईनमेंट म्हणजे खूपच कमी होती कम्पॅरेटिव्हली. आता खूप रॉयल एनफिल्डने खूप इम्प्रूव्ह केलं आहे. रिफाईनमेंट बाईक्समध्ये रिफाईनमेंट खूप आलं आहे. व्हायब्रेशन ऑलमोस्ट नाहीसे झालेत, थोडे जाणवतात पण बेरेबल आहेत. जेव्हा आमच्याकडे 2015चा जेव्हा तो मॉडेल होता क्लासिक 350चं, त्याचे व्हायब्रेशन इतके होते ना की तुम्ही जर 70-80 क्रॉस केलं स्पीड तर तुमचे मिरर इतके व्हायब्रेट व्हायचे की मागचा विजिबिलिटी काहीच नाही येणार. नाईट टाईमला तर काय बोलायलाच नको, कारण की इतके रिस्की होतं ना ते. कम्पॅरेटिव्हली आता रॉयल एनफिल्डमध्ये म्हणजे त्यांचे बाकीचे मॉडेल जर असो, मिटिओर असो किंवा हिमालयन असो, रिफाईनमेंट लेवल त्यांनी चांगली केली आहे. हां, आपल्या होंडाशी कंपॅरिझन नाही करू शकत, कारण की ते जॅपनीज इंजिन आहे. जॅपनीज इंजिनला ऑब्व्हियसली बाईक्सच्या रिफाईनमेंटसाठी जॅपनीजला कंपॅरिझन नाही. पण
खूप वे बेटर आहे. जेवढी आधी होती ना त्या मानाने रॉयल एनफिल्डने खूप इम्प्रूव्ह केलं आहे. इवन सस्पेन्शन क्वालिटी पण खूप छान आहे याची. बेस्ट मला सस्पेन्शनच वाटतात गाडीचे. ऑफ रोडिंग कॅपॅबिलिटीज गाडीचे खूप छान. त्याच्यामुळे म्हणजे कुठे म्हणजे तुम बॅड पॅच असेल तर तुम्हाला गाडी टाकायला काढायला काहीच डिफिकल्टी होणार नाही. आपण आता ऑलमोस्ट पोचलो आहे राईड अँड रायडर्सला. चला फटाफट इन्क्वायरी करूया आणि आपलं क्रॅश गार्ड इन्स्टॉल करून घेऊया. आपलं क्रॅश गार्डचं इन्स्टॉलेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला टॉप रॅकची प्लेट पण हवी होती पण आता स्टॉकमध्ये प्लेट अवेलेबल नाही. त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम आपण येऊ जेव्हा स्टॉक अवेलेबल होईल. आपलं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं आहे. आता आपली गाडी बाहेर काढूया. आपलं क्रॅश गार्ड इन्स्टॉल झालं PS कस्टमचं. काफ़ी स्टडी आहे. दोन्ही साईडने फ्रेम स्लायडर याचे सिलेंड्रिकल नसून हे रेक्टँगल शेपमध्ये आहेत. लुक्स कसा वाटते जरूर कमेंटमध्ये सांगा. क्रॅश गार्ड बरोबरच आपल्याला पाठी टॉप रॅकची प्लेट पण हवी होती पण आत्ता त्यांच्याकडे जसं मी बोललो स्टॉकमध्ये अवेलेबल नव्हती म्हणून आता काही इन्स्टॉल करता आली नाही. तर स्टॉकमध्ये आल्यावर त्यांचा कॉल येईल मग आपण इन्स्टॉलेशनला येऊ. क्रॅश गार्ड लावल्यावर बाईक अशी कंप्लीट झाल्यासारखी वाटते. कारण की तुम्ही बाईक तुमची कोणतीही असो छोटी स्प्लेंडर असो किंवा ॲडव्हेंचर बाईक ट्रम्प टायगर टाईपच्या बाईक्स असो तर जोपर्यंत क्रॅश गार्ड बाईकला लागत नाही तोपर्यंत बाईक अशी इनकम्प्लीटच वाटते.
आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपवतो आहे. आपला बाईकचा फर्स्ट राईड रिव्ह्यू आवडला असेल तर जरूर कमेंट करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.